आता व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय? आता मला मिनिंग सांगा, व्हॉट इज मीन बाय व्हर्च्युअल? व्हर्च्युअलचं मिनिंग सांगा मला. हॅलो. सगळ्यात आधी मला तुम्हाला व्हर्च्युअल मेमरी हा कन्सेप्ट काय ते बघायचा असेल तर तुम्ही मला व्हर्च्युअलचा आधी मिनिंग सांगा. व्हॉट इज मीन बाय व्हर्च्युअल? व्हर्च्युअल काय म्हणतात? व्हर्च्युअलला काय म्हणायचं? माहितीये का नाही व्हर्च्युअल? वर्ड ऐकलाय का नाही व्हर्च्युअल? बोला. हॅलो. व्हर्च्युअल म्हणजे काय? हॅलो. हॅलो सर. हॅलो. हा बोला. जे प्रत्यक्षात नाही पण ते असण्याचा भास करणार. ओके. जे प्रत्यक्षात नाही पण ते असण्याचा भास म्हणजे काय? इमॅजिनरी पार्ट. ओके, इमॅजिन करतो आपण. ओके, जसं आता आपल्याला इमॅजिन दाखवलं जातं की आपल्या सिस्टीम मध्ये काय सी ड्राईव्ह आहे, डी ड्राईव्ह आहे, त्या ड्राईव्ह मध्ये तुम्ही तुमची त्या फोल्डर बनवलाय आणि त्या फोल्डर मध्ये तुमची जी पर्टिक्युलर फाईल आहे. हे काय झालं? सगळं लॉजिकल झालं, इमॅजिनरी झालं. लॉजिक आहे हे आपलं फक्त. फिजिकली तसं होतंय का? आपल्या सिस्टीम मध्ये होत नाही. सगळ्या फाईल एकत्र स्टोअर केल्या जातात आतमध्ये हार्ड डिस्कवर. आपल्या ह्याच्यासाठी युजर कन्व्हिनियंट मोडसाठी आपल्याकडे लॉजिकल कसं डिझाईन केलंय? तर ड्राईव्ह आहे, ड्राईव्ह मध्ये नंबर ऑफ फोल्डर्स आहेत, फोल्डर मध्ये नंबर ऑफ फाईल्स आहेत, त्या फाईल मध्ये तुमची फाईल आहे पर्टिक्युलर. ओके, मग सेम आपल्याकडे सिस्टीम मध्ये काय आहे? तर व्हर्च्युअल एक मेमरी म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? तर तुमचे पेजेस, आता हे पेजेस म्हणजे काय? तुमचे जे काही आता ह्या मेमरी ब्लॉक्स होते जिथं तुम्ही सगळे तुमचे कन्सेप्ट यूज करायचा, सगळे तुम्ही ठेवणार, आता तुमच्या फाईल्स असतील, त्या फाईल्स सगळ्या तुमच्या कुठं स्टोअर असतात? ह्या पेज मध्ये स्टोअर असतात. ओके, हे पेज कुठं मॅप केले जातात? मेमरीला मॅप केले जातात, म्हणजे मेन मेमरीमध्ये टाकले. मेन मेमरी मधून ते कुठं फिजिकल मेमरीला मॅप केले जातात, म्हणजे कुठं तुमच्या सेकंडरी स्टोरेजला, फिजिकल मेमरीला पाठवले जातात, किंवा तुमची मेन मेमरी. आणि ज्यावेळेस ती मेमरी फुल भरते ते तिथून त्याचं लोकेशन काय केलं जातं? तर एक इमॅजिनरी म्हणजे सेकंडरी पार्ट. सेकंडरी, आता आपल्याकडे काय आहे? कुठल्या मेमरीची साईज कमी आहे आपल्याकडे? फिजिकल काय आपली प्रायमरी मेमरीची साईज कमी आहे का सेकंडरी मेमरीची साईज कमी आहे सिस्टीम मध्ये? सिस्टीम मध्ये तुमच्याकडे फिजिकल मेमरीची साईज कमी आहे का प्रायमरी मेमरीची साईज कमी आहे का फिजिकल मेमरीची साईज कमी आहे? प्रायमरी. प्रायमरीची साईज कमी आहे. मग आपल्याला मेमरी कुठं रिक्वायर्ड आहे जास्त? प्रायमरी मेमरी रिक्वायर्ड आहे. मग व्हर्च्युअल मेमरी हा कन्सेप्ट कुठं येतो? प्रायमरी मध्ये येतो, म्हणजे मेन मेमरी मध्ये. की ज्यावेळेस तुमची मेन मेमरी फुल भरलेली असते त्यावेळेस काय केलं जातं? तर हे जे तुमची डायग्राम तुम्हाला दिसते की तुमचे पेजेस जे मेमरीला आहेत ते मेमरी मॅप वरनं काय केलं जातात? तुम्हाला आपल्याला असं भासतं की आपली प्रोसेस किंवा आपली जी काही फाईल आहे ती मेन मेमरीतच आहे, पण ऍक्च्युअल तिला काय केलं जातं? रिलोकेट केलं जातं एका डिस्कवर, व्हर्च्युअल मेमरीवर रिलोकेट केलं जातं आणि तिथून तिचा ऍक्सेस केला जातो. ज्यावेळेस ती फाईल ऍक्सेस होणार आहे तिचं ऍड्रेस लोकेशन कुठं दाखवलं जातं? डायरेक्टली सेकंडरी स्टोरेजला दाखवलं जातं. ह्याच्या थ्रू तुम्ही काय करता? तुमच्या मेन मेमरीचा एक्सपान्शन करता, म्हणजे मेन मेमरीची कॅपॅसिटी वाढवतो. ओके, व्हर्च्युअल मेमरी म्हणजे लक्षात ठेवा तुमच्याकडे 2 GB ची मेमरी आहे. प्रायमरी म्हणजे मेन मेमरी तुमच्याकडे 2 GB ची, आणि तुमच्याकडे जास्त फाईल येतात आणि तुम्हाला जास्त मेमरी रिक्वायर्ड. अशा वेळेस काय केलं जातं? ज्या प्रोसेसेस यूज होणार नाहीत किंवा फ्रिक्वेंटली त्याचा यूज होतो अशा प्रोसेसेस काय केले जातात? व्हर्च्युअल मेमरी. व्हर्च्युअल म्हणजे जी काय टेम्पररी तुमच्या सेकंडरी स्टोरेज, म्हणजे जो काय आपला परमनंट स्टोरेज आहे हार्ड डिस्क, त्या हार्ड डिस्क वरचा एक स्पेस घेतला जातो आणि ह्या स्पेसवर तुमच्या त्या फाईल काय केल्या जातात? रिलोकेट केल्या जातात. पण सिस्टीमचा ऍड्रेस दाखवताना त्याचा ऍड्रेस कुठला दाखवतो? हा मेन मेमरीतलाच दाखवतो. आणि मेन मेमरीतल्या ह्या ऍड्रेसच्या जागी इथं काय केलं जातं? याचं रिलोकेशनचा ऍड्रेस स्टोअर असतो. म्हणजे इथून ही प्रोसेस कुठे गेलेली आहे? तर इकडं व्हर्च्युअल मेमरीला गेलेली आहे, डिस्कला गेलेली. ओके, इथं बघा, व्हर्च्युअल मेमरी इज द मेमरी जनरेटेड फ्रॉम द फिजिकल मेमरी डिव्हाइसेस लाईक डिस्क when less amount of main memory is available. Virtual memory is a memory generated from physical memory. Physical memory म्हणजे कुठली? आपली हार्ड डिस्क.
हार्ड डिस्क वरनं तुमच्याकडे काय जनरेट केलं जाईल, व्हर्च्युअल मेमरी जनरेट केली जाईल. लाईक अ डिस्क व्हेन लेस अमाऊंट ऑफ मेन मेमरी इज अवेलेबल. म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये ज्यावेळेस लेस अमाऊंट ऑफ मेन मेमरी अवेलेबल असते, कमी अमाऊंटची मेन मेमरी अवेलेबल असते, म्हणजेच काय, नथिंग बट युअर मेन मेमरीची साईज कमी असते. त्यावेळेस तुमच्याकडे काय केलं जातं, तर तुमची सेकंडरी स्टोरेजची जी काय मेमरी आहे, फिजिकल मेमरी आहे, त्या मेमरीतला थोडासा पार्ट ऍज अ व्हर्च्युअल मेमरी म्हणून डिक्लेअर केला जातो. ओके. मग व्हर्च्युअल मेमरी इज द सेपरेशन ऑफ युजर लॉजिकल मेमरी फ्रॉम फिजिकल मेमरी. म्हणजे काय, व्हर्च्युअल मेमरी इज अ सेपरेशन ऑफ युजर लॉजिकल मेमरी फ्रॉम फिजिकल मेमरी. म्हणजे युजरच्या लॉजिकल मेमरी पासून फिजिकल मेमरीचं सेपरेशन केलंय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तुम्हाला जे वाटतं बा एवढे हार्ड डिस्क आहे, एवढे ड्राईव्ह आहेत, एवढं हे सगळं काय झालं, लॉजिकल झालं तुमचं. ते एक्झॅक्ट अवेलेबल आहे का आपल्या सिस्टीम मध्ये, नाहीये. फिजिकल आहे, फिजिकली डायरेक्टली तुमच्या फाईल स्टोअर होत आहेत तुमच्या हार्ड डिस्क मध्ये. ओके. व्हर्च्युअल मेमरी कॅन एक्झिक्यूट अ प्रोग्राम विच इज मेनी टाइम्स लार्जर दॅन द फिजिकल मेमरी. म्हणजे काय, जे काय तुमच्या मेन मेमरी आहे, तुमच्याकडे 2 GB ची मेन मेमरी असेल, पण तुमच्याकडे जो काही प्रोग्राम आलेला आहे तो जर 3 GB चा आहे आणि तो तुम्ही व्हर्च्युअल मेमरीवर स्टोअर केला असेल, तर तो प्रोग्राम सुद्धा तुम्ही एक्झिक्यूट करू शकता डायरेक्टली ऍज अ, तो मेन मेमरी मध्ये स्टोअर आहे असं समजा. का तर त्याचे ऍड्रेस लोकेशन कुठे दिले जातात, मेन मेमरी मध्ये ठेवले जातात सेव्ह. त्यामुळे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा, म्हणजे तुमच्या सिस्टीमची कॅपॅसिटी किती आहे, 2 GB ची कॅपॅसिटी आहे. पण 2 GB ची कशामुळे 2 GB ची आहे, तर तुमची मेन मेमरी किती आहे, 2 GB ची मेन मेमरी आहे तुमच्या सिस्टीमची. 2 GB ची मेन मेमरी असताना सुद्धा तुमची सिस्टीम काय करू शकते, 2 GB पेक्षा जास्त कॅपॅसिटीची प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकते युझिंग व्हर्च्युअल मेमरी. ओके, कळालं. व्हर्च्युअल मेमरी कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग पेजिंग, सेगमेंटेशन और कंबाइनड सिस्टम, बट कॉमन इज द व्हर्च्युअल मेमरी युझिंग पेजिंग. आता हा पेजिंग कन्सेप्ट आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूया. इन द व्हर्च्युअल मेमरी युझिंग पेजिंग, इनिशियली ओनली most important pages which are responsible for starting of the execution of program are loaded into the memory. म्हणजे काय, आता हे पेजिंग म्हणजे काय असतं, जिथं आपल्या त्या प्रोग्रामचा डेटा स्टोअर असतो सगळा. एखादा डेटा जो मेमरी ब्लॉक मध्ये स्टोअर असतो त्याला काय म्हणायचं, पेज म्हणायचं. ओके. तो डेटा जो स्टोअर होतो आपल्याकडं, त्या डेटा स्टोअर करणाऱ्याला काय म्हणणार, एक सिंगल पेज. म्हणजे हे जे तुम्ही आता ह्याच्यामध्ये बघितलं. ओके. हे जे असे छोटे छोटे मेमरी ब्लॉक असतात आपली, ह्या मेमरी ब्लॉक मध्ये जो डेटा स्टोअर होतो तो असा पेज फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतो, त्याला पेज म्हणतात. म्हणजे इथं पेज 0, पेज 1, पेज 2, पेज 3 अप टू पेज एन असे नंबर ऑफ पेज आहेत, ते मेमरीला मॅप केले जातात. ओके, असं कन्सेप्ट आहे. मग आपण व्हर्च्युअल मेमरी कशा थ्रू यूज करतो, तर युझिंग पेजिंग. व्हर्च्युअल मेमरी युझिंग पेजिंग मध्ये यूज केलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, असे पेजेस जे तुमचा प्रोग्राम स्टार्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल, म्हणजे तुमच्या जो काही प्रोग्राम आहे त्याच्यासाठी जर 3 ब्लॉक लागत असतील, 3 ब्लॉकची मेमरी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. मग त्याच्यामधलं स्टार्टिंग ऑफ द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम आर लोडेड इन टू द मेमरी and the process set execution which only the part of the process image in the memory when some new pages are is demanded which is not available in the memory, then page fault occur and the operating system locate that page on the disk and load it into the memory. This is called as demand paging. म्हणजे काय केलं जातं तुम्हाला मी सांगतो. असे जे पेजेस असतात, ओके, हे पेजेस तुमचे कुठं स्टोअर केले जातात, तुमच्या व्हर्च्युअल मेमरीवर स्टोअर केले जातात. आणि जे पेजेस फक्त तुमचा प्रोग्राम स्टार्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे स्टार्टिंग ऑफ युअर प्रोग्राम, असं पेज कुठं स्टोअर केलं जातं, तुमच्या फिजिकल मेमरीमध्ये. ओके. म्हणजे ज्याच्या थ्रू तुमचा प्रोग्राम स्टार्ट होणार आहे, स्टार्टिंगचं पेज. आता एखादी तुमचं प्रोसेस आहे, P1 प्रोसेस आहे, P1 प्रोसेसला 3 ब्लॉक रिक्वायर्ड आहेत. तर या 3 ब्लॉक पैकी काय केलं जाईल, पहिला जो ब्लॉक आहे इथं जो पेज तुमचं स्टोअर होणार आहे, हेच पेज तुमचं कुठं स्टोअर केलं जाणार आहे, फक्त फिजिकल मेमरीमध्ये स्टोअर केलं जाईल, जिथं तुमचा प्रोग्राम स्टार्ट. आणि बाकीचे तुमचे रिमेनिंग पेजेस कुठं स्टोअर केले जातील, इकडं पुढं व्हर्च्युअल मेमरीमध्ये. मग ह्यांच्यासाठी तुमची मेन मेमरीतली मेमरी स्पेस वेस्ट गेला का, गेला का नाही. कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते. तुमच्याकडं P1 नावाची प्रोसेस आहे. ओके. समजा ही तुमची
P1 प्रोसेस. ओके, इथं तुमची ही मेन मेमरी आणि इथं तुमच्याकडे आहे व्हर्च्युअल मेमरी. ओके, ही मेन मेमरी असेल, ही व्हर्च्युअल असेल. ओके, आता काय होतं बघा, ज्यावेळेस ही P1 प्रोसेस तुमच्या सिस्टीम मध्ये एंटर करते त्यावेळेस ह्या मेन मेमरी मध्ये तुमच्या पार्टिशनिंग पडणार आहे. ओके, त्या मेन मेमरी मध्ये P1 ला रिक्वायर्ड आहे. आता P1 ला किती रिक्वायर्ड आहे, तर समजा P1 ला तुमच्या 3 ब्लॉक रिक्वायर्ड आहेत मेमरीची. ओके, तर ह्या 3 ब्लॉक पैकी जो तुमचा स्टार्टिंग ब्लॉक असणार आहे तिथंच त्याचा स्टार्टिंग एक्झिक्युशन कोड असणार आहे. ही प्रोसेस स्टार्टचा एक्झिक्युशन कोड कुठं असणार आहे, फर्स्ट ब्लॉक मध्ये असणार आहे. मग तेवढा फर्स्ट ब्लॉकच तुमचा कुठं स्टोअर केला जाणार, ह्या मेन मेमरी मध्ये स्टोअर केला जाणार फर्स्ट ब्लॉक. आणि रिमेनिंग सेकंड आणि थर्ड ब्लॉक तुमचे कुठं स्टोअर केले जातील, ह्या व्हर्च्युअल मेमरी मध्ये स्टोअर केले जातील. ओके, कळतंय का? हॅलो. येस सर. मग आता समजा जर तुमची P1 प्रोसेस एक्झिक्यूट होण्यासाठी जर तुम्हाला 50 केबीचं स्पेस रिक्वायर्ड असेल. ओके, 50 केबीचं आपल्याला काय आहे, स्पेस रिक्वायर्ड होतं. पण 50 केबी पैकी आता सध्या तुमची मेन मेमरी किती गेली, फक्त 10 केबी गेली समजा. कशामुळं, तर फक्त स्टार्टिंग ब्लॉक इथं स्टोअर आहे. कळालं? ह्या स्टार्टिंग ब्लॉकची मेमरी किती असेल, समजा 10 केबी असेल आणि उरलेले 2 ब्लॉक तुमचे 20-20 केबीचे आहेत. ओके, 20 आणि 20. हे 40 केबी स्पेस तुमचा कुठं स्टोअर आहे, व्हर्च्युअल मेमरीवर स्टोअर आहे. त्याच्यासाठी ऍक्च्युअल तुमची मेन मेमरी वेस्ट केली का, नाही. नो सर. ओके, मग ज्यावेळेस आता काय होणार, तुमचा फर्स्ट ब्लॉक एक्झिक्युशन कंप्लीट होणार त्यावेळेस तुमची सिस्टीम काय करणार, आपली ओएस काय करणार, पुढच्या पेज साठी डिमांड करणार ह्याच्या पुढचा ब्लॉक. पण ह्याच्या पुढचा ब्लॉक तुमचा मेन मेमरी मध्ये अवेलेबल आहे का, नाहीये. मग असा जो ब्लॉक जर तुम्हाला जो रिक्वायर्ड ब्लॉक आहे आणि तो ब्लॉक म्हणजे तो डेटा जर तुमचा मेन मेमरी मध्ये अवेलेबल नसेल तर ह्याला काय म्हणणार, पेज फॉल्ट. ओके, त्या कन्सेप्टला काय म्हणतात, पेज फॉल्ट. पेज फॉल्ट कशाला म्हणतात, जो मेमरी ब्लॉक तुमचा इथं मेन मेमरी मध्ये अवेलेबल नसेल, रिक्वायरमेंट म्हणजे ज्या ब्लॉकची रिक्वायरमेंट तुमच्या ओएस ला आहे ते पेज जर तुमचं मेन मेमरी मध्ये ते पेज जर अवेलेबल नसेल तुमच्याकडं, तर अशा वेळेस काय होतं, पेज फॉल्ट ऑकर होतं. ओके, जो इथं कन्सेप्ट आला यांनी काय सांगितलं ते बघा. In virtual memory using paging, initially only the most important pages which are responsible for starting the execution of a program are loaded in the memory. म्हणजे जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की जो पेज जे तुमचं पेज रिस्पॉन्सिबल आहे स्टार्टिंग ऑफ द एक्झिक्युशन ऑफ दॅट प्रोग्राम, तेच पेज फक्त काय केलं जाईल, मेमरीमध्ये लोड केलं जाईल. रिमेनिंग पेजेस तुमचे बाहेर असतील. ओके, मग द प्रोसेस स्टार्ट एक्झिक्युशन विथ ओनली द पार्ट ऑफ दॅट प्रोसेस इमेज in the memory when some new page is demanded which is not available in the memory. म्हणजे काय, तुमचं ह्या पहिल्याचं एक्झिक्युशन झाल्यानंतर नवीन पेजची डिमांड आली ह्या 2 नंबरच्या पेजची, विच इज नॉट अवेलेबल इन द मेमरी. जे मेमरी मध्ये अवेलेबल नाही, हे कुठं स्टोअर आहे, सध्या व्हर्च्युअल मेमरीवर स्टोअर आहे. ते मेन मेमरी मध्ये इथे अवेलेबल आहे का, नाहीये. अशा वेळेस काय होणार, पेज फॉल्ट ऑकर्स. ओके, इथं दिलंय बघा यांनी. त्यावेळेस काय होतं, पेज फॉल्ट ऑकर्स म्हणजे जे पेज तुमचं some new page are demanded which is not available in the memory, then page fault occurs and the operating system locate that page in on the disk and loads it into the memory. OS काय करते, ते पेज लोकेट करते डिस्क वर जिथं आपली व्हर्च्युअल मेमरी तयार आहे ती तिथं लोकेट करते आणि त्याला डिमांड करते कुठं, मेन मेमरी मध्ये आणण्याची. ओके, operating system locate that page on the disk and loads it into the memory. This is called as demand paging. दुसरा कन्सेप्ट काय असणार आहे आपला इथं पेजिंग मध्ये, डिमांड पेजिंग.
डिमांड पेजिंग म्हणजे काय, जे पेज रिक्वायर्ड आहे आणि रिक्वायर्ड असलेलं पेज तुमचं मेमरीमध्ये लोड करणं, रिक्वायर्ड असलेलं पेज मेमरीमध्ये लोड करणं, याला काय म्हणतात, डिमांड पेजिंग. आपण डिमांड करतो ना, डिमांड कुठल्या गोष्टीची असती, ज्या गोष्टीची तुम्हाला मागणी आहे अशाच गोष्टीला आपण डिमांड म्हणतो ना. मार्केटमध्ये ह्याची खूप डिमांड आहे. कशाची डिमांड खूप असते मार्केटमध्ये, जी वस्तू जास्त खपते, जी वस्तू जास्त तुमची सेल होते, जी जास्त पॉप्युलर आहे, अशाच वस्तूची डिमांड असते मार्केटमध्ये. मग सेम, मग आपल्याला जे पेज इथं रिक्वायर्ड आहे ओएस ला, त्याच पेजला तुम्ही डिस्कवर नाही तर लोड करते ओएस, अशा कन्सेप्टला काय म्हणणार तुम्ही, डिमांड पेज. ओके, कळालं का. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात एखाद्या वेळेस, व्हॉट इज डिमांड पेजिंग, व्हॉट इज पेज फॉल्ट, ह्याच्या डेफिनेशन तुम्हाला येऊ शकतात ह्या कन्सेप्टवर. व्हॉट इज व्हर्च्युअल मेमरी, तुम्हाला काय असं डायरेक्ट एक्सप्लेन व्हर्च्युअल मेमरी वगैरे असा क्वेश्चन येणार नाही, पण तुम्हाला हे कन्सेप्ट विचारले जातील, व्हॉट इज व्हर्च्युअल मेमरी, व्हॉट इज पेज फॉल्ट. पेज फॉल्ट म्हणजे काय, जे पेज रिक्वायरमेंट, जे पेजची रिक्वायरमेंट आहे, ज्या पेजची डिमांड आहे, ते पेज जर तुमच्या मेन मेमरीमध्ये अवेलेबल नसेल तर त्याला काय म्हणलं जातं, पेज फॉल्ट म्हणलं जातं. जे पेज तुमच्या मेमरीमध्ये अवेलेबल नाही, रिक्वायर पेज जर तुमच्या मेन मेमरीमध्ये अवेलेबल नसेल तर त्यावेळेस काय होतं, सिस्टीम मध्ये पेज फॉल्ट ऑकर होतो. ओके, आणि डिमांड पेजिंग म्हणजे काय, जे पेज रिक्वायर्ड आहे ते पेज मेमरीमध्ये लोड करणं, डिस्कवरनं मेमरीमध्ये लोड करणं, याला काय म्हणायचं, डिमांड पेजिंग. ओके, कळालं का, दोन्हीच्या डेफिनेशन कळाल्या का. पेज म्हणजे काय, हॅलो. हॅलो सर. हा, सर पेज फॉल्ट मध्ये सर, जे मेमरी मध्ये ब्लॉक अवेलेबल नसेल, हा, आणि डिमांड पेजिंग म्हणजे जे पेज रिक्वायर्ड आहे ते लोड करणे मेमरी मध्ये. हा, फक्त इथं ब्लॉक म्हणायच्या ऐवजी तुम्ही जे म्हणलात, जो ब्लॉक ऐवजी काय म्हणायचं, पेजच. नेक्स्ट पेज, हे पेज आहेत. आता आपण इथून पुढे, आता तुम्ही आधी मेमरी ब्लॉक म्हणायचं, आता याला पेजेस म्हणायला चालू करा. ओके ओके, सर. म्हणजे जे पेज मेमरीमध्ये अवेलेबल नाहीये, रिक्वायर्ड पेज जर मेमरीमध्ये अवेलेबल नसेल तर त्यावेळेस काय होतं, पेज फॉल्ट ऑकर होतो. ओके, कळालं, सिम्पल. कॅचे मेमरी तुम्ही बघितली आहे, मी तुम्हाला कॅचे मेमरीचा कन्सेप्ट सांगितलाय. कॅचे मेमरीमध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादी फाईल ओपन करता, ती फाईल कुठं चेक केली जाते, पहिल्यांदा त्या फाईलचा ऍड्रेस कॅचे मेमरीमध्ये चेक केला जातो, बरोबर आहे. आता जी मी फाईल ओपन केली, आता आपण इथं कुठली फाईल ओपन केलेली आहे, व्हर्च्युअल मेमरी डॉट पीडीएफ नावाची फाईल ओपन केली. जर ही फाईल मी क्लोज करून परत एकदा ओपन करायचा हे केलं, ओके, ही फाईल मी क्लोज केली आणि आता मी काय करतोय, इथं डाउनलोडला जातोय, इथं व्हर्च्युअल मेमरी माझ्याकडे फाईल आहे, ह्याला मी डबल क्लिक करतो, लगेच विदिन सेकंदात ओपन झाली. कशामुळे, तर मी ज्यावेळेस तिला डबल क्लिक केलं, ओएस ने काय केलं, ती फाईल, व्हर्च्युअल मेमरी नावाची फाईल कॅचे मध्ये चेक केली, ती ऑलरेडी ओपन होती आता प्रिव्हियसली, लगेच तिचा तिथून ऍड्रेस बार घेतला आणि त्या ऍड्रेस बार वर जाऊन ती फाईल ओपन केली. ओके, ओएस आपली पूर्ण त्या हार्ड डिस्कवर सर्च करत बसली का फाईल 500 जीबीच्या, नाही. कळालं, मग सेम तुम्हाला पण होतं आपल्याकडे पेज मध्ये, ज्यावेळेस एखादं पेज आहे ते पेज चेक केलं जातं, ते पेज ऑलरेडी मेमरीमध्ये लोड आहे का, जर असेल तर लगेच त्याला ओपन केलं जातं. जर रिक्वायर्ड पेज तुमच्या मेमरीमध्ये लोड नसेल तर त्यावेळेस सिस्टीम मध्ये काय होतं, पेज फॉल्ट ऑकर होतो आणि मग तिथून पुढे काय केलं जातं, ते पेज डिस्कवर फाइंड आउट केलं जातं आणि तिथून त्याला मेमरीमध्ये लोड केलं जातं. मग असं जे पेज आहे, रिक्वायर्ड पेज जे मेमरीमध्ये अवेलेबल नव्हतं, त्यामुळे तुमच्याकडे काय झाला, पेज फॉल्ट ऑकर झाला. आणि पेज फॉल्ट ऑकर झाल्यानंतर तुम्हाला काय, तुमच्याकडे काय केलं जातं, डिमांड पेजिंग केलं जातं. म्हणजे काय, ते पेज डिस्कवर लोकेट फाइंड आउट केलं जातं आणि डिस्कवरनं ते पेज परत मेमरीमध्ये लोड केलं जातं, ह्याला काय म्हणायचं, डिमांड पेजिंग. म्हणजे आपल्याकडे सिस्टीम मध्ये आधी काय होणार आहे, पेज फॉल्ट ऑकर होणार आणि पेज फॉल्ट ऑकर झाल्यानंतर तुमच्याकडे काय होणार, डिमांड पेजिंग होणार. ओके, कळालं का, हॅलो, येस सर. कन्सेप्ट कळाला का तुम्हाला. ओके, मग विच पेज शुड बी रिप्लेस्ड इज डिसाइडेड बाय द पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. मग आता जे आपल्याकडे पेजची जागा असते, आता जसं तुमच्याकडे कॅची मेमरी आहे, कॅची मेमरी फुल झाली,
कॅचे मेमरी मधनं हॅलो काय बोलतंय का कोण? कॅचे मेमरी तुमच्याकडे आहे आणि कॅचे मेमरी तुमची फुल झाली. कॅचे मेमरी फुल झाल्यानंतर नवीन कुठल्या फाईलचा असेल, कुठल्या फाईलचा ऍड्रेस स्टोअर करायचा आणि कुठल्या फाईलचा ऍड्रेस त्या कॅचे मेमरी मधनं रिमूव्ह करायचा. आता तुमच्याकडे किती आपल्याकडे कॅचे मेमरी आहे? 8 MB ची कॅचे मेमरी आहे फक्त. नवीन सिस्टीमला. जुन्या सिस्टीमला तरी 2 MB 1 MB ची कॅचे मेमरी होती. आता मग 8 MB ची मेमरी साईज तुमची फुल झाल्यानंतर कुठल्या फाईलचा ऍड्रेस त्यात महत्वाचा स्टोअर करून ठेवायचा आणि कुठल्या फाईल त्यातनं रिमूव्ह करायच्या. काहीतरी करावं लागणार आहे मेमरी साईज फुल झाल्यावर. एवढं तर मान्य आहे तुम्हाला? कॅचे मेमरी फुल झाल्यानंतर कॅचे मेमरी तुमची रिलीज कशी केली जाते? नवीन फाईलचा ऍड्रेस कसा स्टोअर केला जातो त्यामध्ये? प्रिव्हियसली काहीतरी उडवावे लागतील तुम्हाला, फाईल डिलीट करावे लागतील, ऍड्रेस करावे लागतील का नाही? हॅलो. येस सर. मग अशा वेळेस काय करणार? सेम पेजिंग साठी ज्यावेळेस तुमच्या पेजची कॅपॅसिटी फुल होईल पेज फ्रेमची, त्यावेळेस त्या पेज मधनं कुठली पेज उडवायचं, कुठल्या पेजचा ऍड्रेस उडवायचा किंवा कुठल्या पेजचा ऍड्रेस डिलीट करायचा, हे कशावर ठरवलं जातं? पेज रिप्लेसमेंट पॉलिसीज वर ठरवलं जातं. ओके. पेज रिप्लेसमेंट पॉलिसीज काय करतात? म्हणजे पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम आहेत आपल्याकडे. हे काय करतात? तुमच्या हिस्ट्री मधले म्हणजे जी काही प्रिव्हियस हिस्ट्री आहे, प्रिव्हियस वर्क झालेलं आहे पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये, त्याच्यापैकी कोणत्या फाईल त्या पेज मधनं उडवून टाकायच्या की जेणेकरून नवीन पेज तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकणार. हे कशावर ठरवलं जातं? तर पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम वर ठरवलं जातं. ओके, कळालं का? शेड्युलिंग मध्ये काय करत होतो आपण? कुठली प्रोसेस एक्झिक्युशनला घ्यायची हे ठरवत होतो. त्याच्यासाठी आपल्याकडे शेड्युलिंग अल्गोरिदम होते. बरोबर आहे. शेड्युलिंग अल्गोरिदम मध्ये काय करत होतो आपण? आता नेक्स्ट फ्युचर मध्ये आता नेक्स्ट कोणती प्रोसेस एक्झिक्युशनला सेंड करायची ह्याचं डिसिजन घेत होतो. त्याच्यासाठी आपल्याकडे काय होतं? शेड्युलिंग अल्गोरिदम होते. कोणते कोणते होते? सर फर्स्ट कम फर्स्ट सर्व HGF हा, आणि पायरेट शेड्यूल अजून राऊंड रॉबिन होता. राऊंड रॉबिन. हा, मग आता आपल्याकडे काय बघा, ह्या चॅप्टर सब्जेक्ट मध्ये, ह्या चॅप्टर मध्ये पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम आहे. मग इथंच त्यांनी दिलंय बघा नावात रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट कशाची करतो आपण? प्रिव्हियस एखाद्या गोष्टीवर नवीन रिप्लेसमेंट करतो ना, असलेल्या गोष्टीच्या जागी बदली जागा. बरोबर आहे. रिप्लेस करतो म्हणजे आहे काहीतरी त्याच्या जागी नवीन घ्यायचंय तुम्हाला. मग लक्षात ठेवायचं पेज रिप्लेसमेंट म्हणजे काय? जे प्रिव्हियस पेज तुमच्या ह्याच्यामध्ये स्टोअर आहेत डेटामध्ये, त्याच्यापैकी कोणतं तर पेज तुम्हाला डिलीट करायचंय आणि त्याच्या जागी तुम्हाला नवीन पेज सेव्ह करायचं आलेलं. मग आता डेटा डिलीट करण्यासाठी प्रिव्हियस स्टोअर असलेलं पेज डिलीट करून नवीन पेज स्टोअर करून करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तुमच्याकडे अल्गोरिदम्स आहेत. ओके. पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम पॉलिसीज येतं म्हणले, विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ अल्गोरिदम्स सच ॲज ऑप्टिमल, फर्स्ट इन फर्स्ट आउट, FIFO आणि लिस्ट रिसेंटली युज्ड. हे 3 अल्गोरिदम आहेत. अँड नॉट रिसेंटली युज्ड हे येणारी काय आपल्याला नाहीये, ह्याचा काय एवढा विषय नाही नका. ओके, आपल्याला मेनली 3 अल्गोरिदम आहेत. ऑप्टिमल, फर्स्ट इन फर्स्ट आउट आणि थर्ड आहे लिस्ट रिसेंटली युज्ड, LRE. ह्या 3 अल्गोरिदम डिसाइड्स, these algorithm decide which page should be replaced to bring the new page in the memory. हे 3 अल्गोरिदम काय डिसाइड करतात? कुठलं पेज रिप्लेस करायचं टू ब्रिंग द न्यू पेज इन द मेमरी. नवीन पेज मेमरी मध्ये स्टोअर करण्यासाठी कोणतं पेज रिप्लेस करायचं. ओके, कळालं? पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम काय करणार आहेत? हॅलो हॅलो, कळतंय का राजन तुम्हाला काय चाललंय ते? नेक्स्ट, द कंडिशन फॉर पेज रिप्लेसमेंट इज दॅट द पेज शुड नॉट बी अ डर्टी पेज. आता पेज रिप्लेसमेंट मध्ये एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? द कंडिशन फॉर पेज रिप्लेसमेंट इज दॅट द पेज शुड नॉट बी अ डर्टी पेज. आता हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला मागच्या एक्झाम मध्ये विचारलं होतं, व्हॉट इज मीन बाय डर्टी पेज. तर इथं बघा, डर्टी पेज should be not be replaced directly.
any other page that can directly replace or overwritten. A dirty page is a page which modify after being brought in the memory. म्हणजे कुठलं असं पेज जे मेमरी मध्ये आल्यानंतर मॉडिफाय झालंय असं पेज तुम्ही लगेच रिप्लेस करू शकत नाही का तर त्याचं जे काही मॉडिफिकेशन झालेले असतात ते तुम्हाला स्टोअर करून घ्यावे लागतात आधी म्हणून डर्टी पेज म्हणजे काय पेज विच इज मॉडिफाय आफ्टर बिंग ब्रॉट इन द मेमरी म्हणजे मेमरी मध्ये आल्यानंतर ते अपडेट झाले काहीतरी त्यामध्ये अपडेशन क्रिएट झालेली आहे त्या फाईलमध्ये अशा फाईलला तुमच्या पेजला काय म्हणणार तुम्ही डर्टी पेज म्हणणार मग डर्टी पेज तुम्ही रिप्लेस करू शकत नाही ओके मग पेज रिप्लेसमेंट मध्ये एकच कंडिशन आहे काय कंडिशन आहे when we use the page replacement algorithm to replace the page for bringing a new page in the memory only one condition is there that the page should not be a dirty page okay जे काही पेज असेल ते पेज आपलं काय नसायला पाहिजे should not be a dirty page म्हणजे ते अपडेटेड पेज नसायला पाहिजे जर आपण एखादी फाईल अपडेट केली आणि ती फाईल आपण डायरेक्ट क्लोज करू शकतो का आता ह्या फाईल मध्ये हे मी चेंजेस केले कलरिंग केलेलं आहे आणि मी ह्या फाईलवर क्लोज म्हणलं डायरेक्ट करू देते का मला क्लोज त्यांनी काय विचारले बघा डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस टू व्हर्च्युअल मेमरी डॉट पीडीएफ बिफोर क्लोजिंग विचारतंय ना डायरेक्ट क्लोज करू देतं का मला हे पेज कशामुळे विचारलं तर आपण हे चेंजेस केलेले पेजवर मी कलरिंग केलेलं आहे पेजला ओके सेम आपल्या पेजिंग मध्ये पण असतं ज्यावेळेस तुम्ही एखादं पेज रिप्लेस करणार आहे पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम थ्रू तर एक कंडिशन त्यात मेन कंडिशन काय असणार आहे जे रिप्लेसमेंट करणारं पेज आहे ते डर्टी पेज असायला नको ओके टू रिप्लेस द डर्टी पेज इट इज फर्स्ट कॉपीड ऍट सम अदर पोझिशन ऑन द डिस्क अँड देन इट कॅन बी रिप्लेस्ड ऑर ओव्हर रिटन म्हणजे काय जर तुम्हाला डर्टी पेज रिप्लेस करायचं असेल तर फर्स्टली तुम्हाला ते पेज कॉपी करावं लागेल अदर पोझिशन म्हणजे तिथं कुठल्या तर दुसऱ्या पोझिशनला सेव्ह करावं लागेल त्यानंतर तुम्ही ते पेज रिप्लेस किंवा ओव्हरराईट करू शकता कळालं इन दिस वे व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट परफॉर्म इट्स ऑपरेटिंग ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ एनी प्रोसेस ओके ह्या वे मध्ये व्हर्च्युअल मेमरी ऑपरेशन परफॉर्म करते काय डाऊट आहे कोणाला आलंय लक्षामध्ये काय करायचंय तुम्हाला सिम्पली तुम्हाला एक तुमची जी काही शॉर्ट मेन मेमरी आहे म्हणजे मेन मेमरीची कॅपॅसिटी तुमच्या कमी असते मग तुमची मेन मेमरीची कॅपॅसिटी कमी आहे त्याला तुम्ही काय करता मॅप करता कशावर दुसऱ्या ह्याच्यावर लोकल डिस्कवर जी काय तुमची हार्ड डिस्क आहे ह्या डिस्कवर तुम्ही काय करता तुमच्या सगळ्या इकडच्या फाईल ज्या ऍडिशनल आहेत फाईल ज्या तुम्हाला मेन मेमरीत स्टोअर करायच्या आहेत अशा टेम्पररी ह्या फाईल काय करता तुम्ही व्हर्च्युअल मेमरी म्हणून एक ऍडिशनल मेमरी स्पेस क्रिएट करता आणि असं बसवता की जरी तुमच्या सिस्टीमचा रॅम 2 GB असेल तुमच्या मेन मेमरीची कॅपॅसिटी 2 GB असेल तर तुम्ही असं शो करता की तुमच्या सिस्टीमची कॅपॅसिटी किती 4 GB ची आहे 6 GB ची आहे असं शो करतात ओके कळालं काय करताय ते हॅलो हॅलो येस सर सर 1 सेकंड होल्ड करा सगळेजण
हॅलो. सर बोला. डाऊट होता. हा बोला. सर पेज म्हणजे काय, एकदा रिपीट सांगा ना. पेज म्हणजे जो आपला मेमरी स्पेस आहे, जो आपण आपला डेटा स्टोअर करतो, तो एका पेज मध्ये स्टोअर होतो. आता एवढे दिवस तुम्ही जे आपण मेमरी ब्लॉक बघितले होते असे, आणि आपण काय करतो, ह्या मेमरी ब्लॉक मध्ये स्टोअर, ह्या मेमरी ब्लॉक मध्ये जो तुमचा डेटा स्टोअर होतो त्यालाच काय म्हणायचं, पेज म्हणायचं. ओके. ओके सर. आपला जो डेटा आहे, एक तुमची फाईल असेल, फाईल म्हणजेच नथिंग बट तुमचं पेज असतं. ओके. हे आपला डेटा, आपली फाईल्स वगैरे स्टोअर होतात ह्या पेज मध्ये, आणि हे पेजचं मॅपिंग केलं जातं आपल्या मेमरी सोबत. ओके. ओके सर. हा. बोला पुढे, अजून कोणाला काय डाऊट? अजून काय डाऊट? नो सर. ठीक आहे. व्हर्च्युअल मेमरी लक्षात आलं. सिम्पली काय करताय तुम्ही, तर तुमच्या मेन मेमरीची कॅपॅसिटी एनलार्ज करताय. ठीक आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं अजून तर, हा, तुम्ही लॅपटॉप वगैरे परचेस केला असेल किंवा करणार असाल, बघितले असतील, ग्राफिक्स कार्ड असतात त्याच्यामध्ये. असतं ग्राफिक्स कार्ड. येस सर. ग्राफिक्स कार्ड काय करतं, कशासाठी यूज होतं आपल्या सिस्टीम मध्ये ग्राफिक्स कार्डचा? सांगा. तुम्हाला सांगताना सांगतात 8 GB रॅम आहे, 4 GB रॅम आणि 4 GB ग्राफिक्स कार्ड, असं 8 GB सांगतात तुम्हाला. त्याचा यूज काय होतो? ग्राफिक्स कार्ड कशासाठी लागतं सांगा. कितीतरी जणांनी लॅपटॉप घेतले असतील आणि त्या लॅपटॉप मध्ये ग्राफिक्स कार्ड असेल आता सध्या, आहे का? येस सर. हा. त्या ग्राफिक्स कार्डचा यूज काय होतो? ग्राफिक्स रिलेटेड ऑपरेशन परफॉर्म करायसाठी सर. म्हणजे काय, मला तसं नाही सांगू. एक्झॅक्ट एक्झाम्पल द्यायचं. ग्राफिक्स रिलेटेड ऑपरेशन्स म्हणजे काय करतो ते? हॅलो सर. हा. जो डेटा आपल्या मॉनिटरवर दाखवायचा, म्हणजे हा. मॉनिटरच्या स्क्रीनवर जो हा. डेटा दाखवायचा, हा. त्याच्या ते दाखवण्यासाठी जास्त परफॉर्मन्स, म्हणजे जास्त वर्क करायला लागतं त्यावर हा. नॉर्मल पीसीला. हा. मग ग्राफिक्स कार्ड असल्यामुळे जास्त जीबी मेमरीचं, तर ते आपल्याला फास्ट मध्ये वर्क केलं जातं. ओके. आता मी हेच तुम्हाला काय करतो, ऑपरेटिंग सिस्टमच्या लँग्वेज मध्ये सांगतो. सिम्पल. आता तुम्हाला मेन मेमरी माहित झाली. ओके. तुम्हाला आता ऑपरेटिंग सिस्टमचे सगळे कन्सेप्ट कळालेत. ज्यात तुम्हाला आता एवढं कळालं असेल की कुठलीही गोष्ट तुम्हाला सिस्टीम मध्ये परफॉर्म करायची असेल तर ती गोष्ट आपल्याला काय करावी लागते, मेन मेमरी मध्ये ओपन व्हावी लागते. एवढं बेसिक कळालं सगळ्यांना, बरोबर आहे? येस. जी काही गोष्ट Yes, sir. आपण आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटर मध्ये तुम्ही परफॉर्म करता, इच अँड एव्हरी प्रोसेस, इच अँड एव्हरी फाईल मस्ट बी ओपन इन मेन मेमरी. तिला मेन मेमरी ऑक्युपाय झाल्याशिवाय, तिला मेन मेमरी अलोकेट झाल्याशिवाय ती प्रोसेस रन होणार आहे का तुमच्या सिस्टीम मध्ये? आता जे आपण सध्या फाईल ओपन केल्यात, सेगमेंटेशन, मेमरी, इथं माझ्याकडे पेंट ओपन आहे, पीडीएफ ओपन आहे, हे खाली काही तर तुमचं झूम चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मेन मेमरी अलोकेट झालेली आहे आपली, बरोबर आहे? ठीक आहे. आता हे जे सगळं दिसतंय, तर पेंट ओपन केलंय आपण, मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय असणार आहे, मेन मेमरी ऑक्युपाय केली जाते. मग ग्राफिक्स कार्ड काय करतं, तुमच्या मेन मेमरीला असंच टेम्पररी, इमॅजिनरी वाढवतो त्याचा लोड. कसा वाढवतो त्याचं कॅपॅसिटी? तर ग्राफिक्स कार्ड काय करतं, जे ग्राफिक्स रिलेटेड तुमचे ऑपरेशन्स आहेत, म्हणजे जे स्क्रीनवर दाखवायचे तुम्हाला. आता तुम्हाला मॅक्झिमम, आपण ज्यावेळेस गेम खेळतो किंवा अॅनिमेशन यूज करतो त्यावेळेस मॅक्झिमम तुमचा डेटा कुठला यूज होणार आहे, ग्राफिक्स रिलेटेड होणार आहे. ओके. व्हिडिओ रिलेटेड होणार आहे. त्यावेळेस तुमच्या मेन मेमरीची कॅपॅसिटी, म्हणजे मेन मेमरीला जास्त मेमरी यूज न होता अशा वेळेस काय केलं जातं, जिथं ग्राफिक्स रिलेटेड गोष्टी असतील, जिथं तुम्हाला तुमच्या डिस्प्ले रिलेटेड गोष्टी आहेत सगळ्या,
त्याच्या रिलेटेड तुमच्या प्रोसेस आहेत, त्या सगळ्या प्रोसेस तुमच्या कुठून ओपन होतात, कुठली मेमरी ऑक्युपाय करतात, ग्राफिक्स कार्डची मेमरी ऑक्युपाय करतात. ओके, रिझोल्युशन जिथं येतं, मॅक्झिमम रिझोल्युशन रिक्वायर्ड आहे, हे आहे. अशा वेळेस ह्या सगळ्या फाईल काय केल्या जातात, तुमच्या त्या ग्राफिक्स कार्डवरून ओपन होतात. ओके, ऑटोकॅड वगैरे ज्या त्या गोष्टी आहेत त्यांचं सगळं डिझायनिंग पार्ट आहे, बरोबर आहे. ते तसे सॉफ्टवेअर्स आहेत बघा त्यांचे, किंवा आपले अॅनिमेशनचे भरपूर सॉफ्टवेअर असतात. त्याच्यामध्ये काय केलं जातं, मॅक्झिमम तुम्हाला तुमचं अॅनिमेशन थ्रू म्हणजे ग्राफिक्स रिलेटेड वर्क करायचं. हे सगळं वर्क तुमचं कुठल्या ह्याच्यावर टाकलं, ट्रान्सफर केलं जातं मेन मेमरीसाठी, त्या ग्राफिक्स कार्डच्या मेमरीवर ट्रान्सफर केलं जातं. जे म्हणतात ना 2 GB कार्ड आहे, 3 GB कार्ड आहे, त्या तेवढी मेमरी त्याची युज केली जाते. त्यावेळेस तुमची मेन मेमरी त्यासाठी युज केली जात नाही. मग साहजिकच काय होतं, तुमची मेन मेमरी अदर प्रोसेससाठी युज केली जाते, की ज्याचा काय इफेक्ट होतो तुमच्या सिस्टीमवर, तर तुमच्या सिस्टीमची कॅपॅसिटी वाढते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता आता तुम्ही समजा तुमच्या सिस्टीमला ग्राफिक्स कार्ड आहे, तर तुमच्याकडे काय केलं जातं, तुम्ही ज्यावेळेस मोबाईलवर गेम खेळता, समजा तुमचा तो पबजी गेम आहे, पबजीला चांगलं ग्राफिक्स रिझोल्युशन लागतं, आणि जर तुमच्या सिस्टममध्ये ग्राफिक्स कार्ड असेल तर तुम्ही पबजी इझिली खेळू शकता. कधी, ज्यावेळेस तुमच्याकडे बॅकग्राऊंडला अजून तुमचे नंबर ऑफ टास्क चालू आहेत, म्हणजे तुम्ही गाणे पण लावून ठेवू शकता तुमच्या सिस्टीम मध्ये, बॅकग्राऊंडला काय तर गाणे लावलेत किंवा अजून काहीतरी तुमचे 2-3 प्रोसेस चालू ठेवल्यात, आणि मग तुम्ही पबजी खेळताय. अशा वेळेस काय होणार, पबजी खेळत असताना पबजी साठी जे काही ग्राफिक्स रिझोल्युशन लागणार आहे, ते सगळं रिझोल्युशन साठी मेन मेमरी कुठली यूज केली जाईल, ग्राफिक्स कार्ड मधली मेन मेमरी यूज केली जाईल. आणि तुमचे बाकीचे जे प्रोग्राम आहेत त्यासाठी कुठली मेन तुमची जी काय ऍक्च्युअल रॅम आहे तुमचा 2 GB 4 GB, त्या रॅमची मेमरी यूज केली जाईल. कळालं? म्हणजे तिथं पण कसं आहे, व्हर्च्युअल मेमरी टाईपच आहे. तुमच्याकडे 2 GB ची मेन मेमरी असेल तर, आणि 2 GB चं ग्राफिक्स कार्ड असेल तर, सध्या तुमच्या मेन रॅमची कॅपॅसिटी किती झाली, 4 GB झाली. कळालं? पण जे काय तुमचं वरचं असतं ते व्हर्च्युअल टाईपच असतं, म्हणजे फक्त ते ग्राफिक्स कार्ड काय करणार आहे तुमचं, कधी यूज होणार आहे, जर ग्राफिक्स रिलेटेड ऑप्शन असतील, ग्राफिक्स रिलेटेड तुमचे प्रोग्राम असतील, तरच तुमचं मॅक्झिमम ग्राफिक्स कार्ड काय केलं जातं, यूज केलं जातं. ओके, मग ज्याला ग्राफिक्स रिलेटेड जास्त यूज करायचा आहे कम्प्युटरचा, अशानेच त्यांच्या कम्प्युटरमध्ये ग्राफिक्स कार्ड घ्यावं. कळालं का? उगाचच ग्राफिक्स कार्ड आहे म्हणून ग्राफिक्स कार्डसाठी ऍडिशनल पैसे. जर तुम्ही तुमच्या सिस्टीमचं ग्राफिक्स, तुम्ही कधीच गेम खेळत नसाल तुमच्या सिस्टीम मध्ये, तुम्हाला ग्राफिक्स रिलेटेड तुमच्याकडे कुठले सॉफ्टवेअर तुमचे यूज होणार नाहीये, काय होणार नाही, तर तुमच्या सिस्टीमला ग्राफिक्स कार्ड आहे असलं काय नसलं काय, त्याचा काहीही फरक पडत नाही. कळालं? ओके, कळतंय का? येस सर. ठीक आहे, काय डाऊट नाही कोणाला? नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, सेगमेंटेशन आणि मेमरी. ठीक आहे, तुमच्यात काय काय हुशार जण 5वी असाइनमेंट कसं काय अपलोड करायला लागले तो मॅडमनी टाकलेली याला?